शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीला तुम्हाला प्रत्येक 5 वर्षाला लोकांच्या दारात उभं राहावं लागतं, मताची भीक मागावी लागते. स्पष्ट शब्दात म्हणणं आहे माझं. पुढच्या 5 वर्षी लक्षात घ्या, तुम्ही जर एका मोठ्या गावावरती आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवरती एक शब्दही बोलायला तयार नाही, इव्हन तुमची सामाजिक जबाबदारी आहे, माणुसकी म्हणून तर धर्म आहे ना, की कोणीतरी 10 दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे, अन्न पाण्या वाचून राहिलेलं आहे, लोक त्या ठिकाणी मरतायत, लोक त्या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत, तुम्ही एक शब्दही बोलायला तयार नाही. काय काय तुमचं प्रतिनिधी असण्याचा काय उपयोग? माझं एवढंच म्हणणं आहे स्थानिक प्रतिनिधीला, अजूनही वेळ गेलेली नाहीये, भानावर या, कारण ही हुकुमशाही नाहीये. येणाऱ्या 5 वर्षाला तुम्हाला यावं लागेल, त्यावेळेला शेतकरी परत उत्तर देतील. या बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या बाबतीत लवकरात लक्ष देऊन आमची मागणी पूर्ण करायला पाहिजे. झोपलेलं सरकार जागेच नाही झालं, तुमची पुढची भूमिका काय असेल? आमच्याकडे खूप मोठे फंडे आहेत ना, खूप फंडे आहेत. मागच्या वेळेस आम्ही एक सेकंद लावू दिला आणि त्यांना जागवण्यासाठी अख्खा तहसील हादरलो होता आणि दुसऱ्या दिवशी तहसीलदार साहेब या ठिकाणी आले होते. म्हणून काही खूप मोठा प्रकरण नाहीये, छोटं मोठं एखादं काम जर आम्ही केलं तर तसंच सरकार जागी होऊ शकते. पण सरकारनं काय केलं, झोपेचं सोंग घेतलेलं आहे. त्याला एवढंच त्यांना इंटिमेशन आहे या ठिकाणी, आमचं या ठिकाणी त्यांना सांगणं आहे, लवकर जागी व्हा आणि आमच्या मागण्या मान्य करा.